हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप दिवस झालेत. आज तुम्हाला माहितीच आहे मी काही ना काहीतरी करत असते. सो मी आज विचार केला आहे, म्हणजे माझ्या डोक्यात असं आलं आहे की यार आलूवडी खायची. सो तुम्ही पण असं तुम्हाला कधी कधी वाटत असेल काय ना काय नवीन. सो आता पाऊस खूप पडत होता, तसं मला असं वाटत होतं की चल आलूवडी बनवूया. बट मी त्याचं खूप गोष्टी मला असं वाटलेलं की खूप तामझाम आहे. कारण एकदा मी आय थिंक खूप आधी केली होती ती, बट ती जळाली होती. बट मला समजलं नव्हतं त्याचं प्रोसेस की काय मी चुकीचं केलं होतं. नंतर आता यूट्यूब एवढा पुढे गेला आहे, तर यूट्यूबने सगळ्या गोष्टी खूप इझी केल्या. तर सेम गोष्टी मी त्याच्यावरती सर्च केला, मी बघितलं त्याचं प्रोसेस आणि मी विचार केला की सेम मी तसंच ट्राय करेन. सो आता बघूया की ते ट्राय केल्यावरती सेम तसंच होणार आहे की नाही. मला एकदम ना इझीवाली नव्हती पाहिजे होती, मीन्स एकदम नॉर्मल जी आपण रेग्युलर बघतो ना तशीवाली नको होती. थोडीशी खट्टा मिठा टाईप ती मी बघितली होती, म्हणून मग मी ते विचार केला की तशी बनवूया आपण. सो मी त्याच्यासाठी तीच बनवणार आहे. सो तुम्ही बघत राहा आणि तुम्हीसुद्धा माझी जर आवडली बनवलेली तर तुम्ही पण ट्राय करा आणि ती एन्जॉय करा तसं. ठीक आहे. सो आपण त्याच्यासाठी सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी आलूवडीची पानं वगैरे आणले, धुवून ठेवलेली आहेत. सो आता त्याच्यासाठी बघू आपण त्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत. तर त्याचं सगळं सामान काढते आणि मग मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला. सो इथे माझी प्रिपरेशन झालेली आहे. तर मी ह्याच्यामध्ये पहिलं घेते बेसन. तो तुम्हाला जसा क्वांटिटीमध्ये पाहिजे तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता. मला थोडा जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे, बिकॉज मला थोडंसं जास्त बनवून ठेवायचं आहे, म्हणून पूर्ण ह्याला लागेल इतका तरी घ्यायचाच आहे. तुम्ही अंदाजा बघू शकता. मी तरी विदाऊट अंदाजाच घेते. जास्त पण नाही झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं राईस फ्लावर ॲड करणार आहे. 1 ते 1.5 चमचा फक्त, जास्त नाही. ते झालं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे बेसिक मसाले ॲड करायचे. हळद, मिरची पावडर, की जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ॲड करू शकता. बट प्रॉब्लेम हे आहे की मी ऑलरेडी मिरचीचं हे घेणार आहे. थोडं जपून. मी ह्याच्यामध्ये काय काय घेतलं मी तुम्हाला सांगते. मिरची आहे, लसूण आहे आणि मी स्पायसीनेसच्या हिशोबाने ते घेतलं आहे. जास्त पण स्पायसी नाही झाली पाहिजे. लागली तर मी नंतर ॲड करेन वरून. आणि मीठ. तिने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या. आता मी ते टाकते तर आहे, नंतर मी टेस्ट करून बघेन म्हणजे मला सांग. आणि ह्याच्यामध्ये मी अजून काही गोष्ट ॲड करणार आहे. ती आहे चिंच आणि काय बोलतात त्याला, गूळ. हे बिकॉज मला स्पायसी आणि म्हणजे थोडंसं आंबट पण पाहिजे आणि गोड पण पाहिजे, त्याच्या हिशोबाने मी ते ॲड करणार आहे. तुम्हाला जर पाहिजे तर ते तुम्ही ॲड करा, जर नाही वाटत तर तुम्ही हे गोष्ट स्किप करू शकता. ठीक आहे. आणि गूळ पण मी काही एवढ्या क्वांटिटीमध्ये ॲड नाही करत आहे, मी फक्त थोडंसं ॲड करणार आहे. चवीनुसार. लाईक एकदम पण गोड नाही झालं पाहिजे आणि एकदम पण आंबट नाही लागलं पाहिजे, म्हणून. सो आता थोडंसं पाणी ॲड करते आधी. आता माहिती नाही आहे ते कसं होणार आहे, बट मे बी चांगलंच होईल. आणि पाणी पण जास्त नाही ॲड करायचं आहे, थोडं थोडंच ॲड करायचं आहे, बिकॉज ते आपल्याला थिकच पाहिजे बॅटर. तर ह्याच्यामध्ये हे माझं मिक्स करून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी माझं ऑर्गॅनिक
जॅगरी ॲड करणार आहे, जे मी ऑलरेडी गावावरून मागवलं होतं शिर्डीवरून. सो त्याच्याने टेस्टमध्ये थोडंसं चेंजेस तरी येणार आहे, बट आय नो की ते टेस्ट चांगली असणार आहे. सो लेट्स सी की हे ॲड केल्याने काय ह्याच्यामध्ये चेंजेस येणार आहे. मला तर वाटतं चांगलंच वाटते. आणि हे रेड नाही वाटत आहे बिकॉज ह्याच्यामध्ये मी रेड चिली पावडर जास्त नाही वापरले, मी त्याच्यामध्ये ग्रीन चिली वापरले, म्हणून थोडंसं तुम्हाला ते येलो असं वाटत असेल बिकॉज त्याच्यामध्ये ग्रीन चिली. आणि तुम्ही ते टेस्ट करून बघा की तुम्हाला कळेलच की त्याची टेस्ट काय येते. त्याच्या अंदाजानेच तुम्ही बनवा. आता ह्याला लावून घेऊया आपण. थोडंसं मी रेस्ट व्हायला देते, गुळ ॲड होते म्हणून. मग त्याच्यानंतर आपण त्याला लावून घेऊ. ठीक आहे, मी आधी ह्यांना फटाफट सगळ्या गोष्टी लावून घेते बिकॉज हे लावणार ना आणि जितकं चांगलं लावणार, बिकॉज मी बघितलं होतं खूप जास्त ह्याच्यात थोडंसं हे झालं आहे, पण ठीक आहे. आणि टेस्ट करून पहिलं बघा, जेव्हा तुम्ही हे बेस लावाल ना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ते टेस्ट करून बघायचं आहे. आता इथे माझ्याकडे स्पेस प्रॉपर नाही आहे, सो मी पाटावरती माझ्या चपातीच्या पीठ त्याच्यावरती घेऊन लावते, इकडे तिकडे शिफ्ट करून. ऋग्वेद पाणी गरम आहे. सरळ पान नाही लावायचं, उलटं पान लावायचं. त्याचं हे तर नाही मला माहिती काय, पण मी बघितलंय म्हणून मला माहिती की असं उलटं लावायचं. तर हे टेस्टला काय होणार आहे लावल्यानंतर. थोडे पानाशी तुटले पण ठीक आहे. जसं जमतंय तसं मी मिक्स केलंय. ही एक झालेली आहे. तर ती त्याला मी ऑइल नाही लावलं आहे, तर ठीक आहे, मला त्याला एकच ठेवते. असेच सगळ्यांना लावून घेते. खट्टा पण आणण्यासाठी काय करते रे बाळा. हे फटाफट लावून घ्या बिकॉज हाताला तुमच्या मिरची किंवा मसाला असेल.
इतके मस्त वाटतंय ते, थोडेसे जळाले असे मला वाटतायत, बट नाही, इट्स ओके. हे फर्स्ट टाईम आहेत म्हणून, बट आता खाल्ल्यावरती आम्हाला समजेलच की कसे बनलेत करून. सो तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी. सो ठीक आहे, चला तोपर्यंतसाठी बाय बाय.